आज प्रत्येकाचं एकच स्वप्न असतं, भविष्यासाठी भरपूर पैसा असावा, निवृत्तीनंतर पैशाची चिंता नको, मुलाचं शिक्षण, लग्न किंवा अडचणीच्या वेळी आधार असावा. पण बहुतेक लोक असं म्हणतात, करोडपती व्हायला आपल्याकडे पैसा कुठे आहे? मित्रांनो, हा विचार चुकीचा आहे. योग्य नियोजन आणि शिस्त असेल तर थोडी थोडी गुंतवणूकसुद्धा तुम्हाला करोडपती बनवू शकते. यालाच म्हणतात 20/12/20चा SIP नियम. 20/12/20चा SIP नियम म्हणजे काय ते बघू. हा नियम खूप सोपा आहे. पहिला 20 म्हणजे दर महिन्याला 20,000 रुपये गुंतवणूक आणि 12 म्हणजे दरवर्षी सरासरी 12% परतावा आणि शेवटचा 20 म्हणजे 20 वर्षाची गुंतवणूक. म्हणजे जर तुम्ही 20 वर्ष दर महिन्याला 20,000 रुपयाची SIP केली आणि सरासरी 12% परतावा मिळाला तर तुमच्यासाठी मोठा निधी तयार होऊ शकतो. तर किती गुंतवणूक होईल? 20,000 रुपये केले तुम्ही 12 महिन्यासाठी आणि 20 वर्ष केले. एकूण गुंतवणूक ही तुम्हाला 48 लाख रुपये इतकी रक्कम तुम्ही खिशात भरता आणि 20 वर्षानंतर किती पैसे मिळतात ते बघू. इथे चढ क्रमांक व्याजाची जादू काम करते. यामध्ये 12% सरासरी परताव्याने 20 वर्षानंतर तुमचा निधी होऊ शकतो 1.9 कोटी ते 2 कोटीपर्यंत. म्हणजेच 48 लाखाचे तुमच्याजवळ होतात 2 कोटी रुपये. वेळ आणि संयम असेल तर तो पैसा आपोआप वाढतो. आर्थिक तज्ज्ञ काय सांगतात ते बघा. SIPची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे शिस्त. बाजार कधी वाढतो, कमी कधी होतो, पण दीर्घकाळ इक्विटी फंडांनी चांगला परतावा दिलेला आहे. महत्त्वाची गोष्ट, बाजार पडला म्हणून SIP बंद करू नका. उत्पन्न वाढलं की SIP वाढवा. योग्य म्युच्युअल फंड निवडा. थोडक्यात निष्कर्ष, करोडपती व्हायला खूप मोठा पैसा लागत नाही. लागते सर्वात लवकर सुरुवात आणि वेळ आणि संयम. आज छोटी सुरुवात केली तर उद्या मोठं भविष्य तयार होईल. सूचना आहे मित्रांनो तुमच्यासाठी. ही माहिती फक्त सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. म्युच्युअल फंड आणि गुंतवणूक बाजार जोखमीवर आधारित आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.